कोल्हापूर म्हटलं की समोर येतात दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, ऊस शेती, साखर कारखाने आणि दूध दुभत्यानं समृद्ध असलेला जिल्हा. पण या नाण्याची एक दुसरी बाजू आहे. कोल्हापूरच्या 7 डोंगराळ तालुक्यातील सह्याद्रीच्या घाट माथ्यावर वसलेल्या वाड्या वस्त्या यांची स्थिती याच्या अगदी उलट आहे. ही बहुतांश ठिकाणं पिण्याच्या पाण्यासाठी झऱ्यांवर अवलंबून आहेत आणि केवळ भात, नाचणी, वरी अशी पावसाळी पिकं घेतली जातात. साहजिकच पावसाळ्यानंतर रोजगारासाठी होणारं स्थलांतर ठरलेलं. स्थानिक तरुण नोकरी धंद्यासाठी पुणे, कोल्हापूर अशा शहरांकडे वळल्यामुळे बऱ्याच वाड्या वस्त्यांमध्ये आज केवळ वयस्कर मंडळी, महिला आणि लहान मुलं आहेत. राधानगरी तालुक्यातील कसबे तारळे आणि दुर्ग मानवाड या गावांच्या पंचक्रोशीमध्ये भोगावती सांस्कृतिक मंडळ कार्यरत आहे आणि या प्रश्नांना समर्पक उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करत आहे. आणीबाणीच्या काळात पुण्यातील येरवडा कारागृहात अटकेमुळे एकत्र आलेल्या कोल्हापूरमधील काही संघ कार्यकर्त्यांनी या भागात सेवा कार्य उभे करण्याचे ठरवले आणि भोगावती सांस्कृतिक मंडळ कसबा तारळे संचालित विद्यार्थी वसतिगृहाची स्थापना केली. माध्यमिक शिक्षणासाठी दुर्गम गावांमधून दररोज चालत येणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांचा त्रास कमी करण्यासाठी कसबा तारळे इथे मोफत निवास व्यवस्था उभी राहिली. वसतिगृहाचे काम स्थिर झाल्यानंतर भोगावती सांस्कृतिक मंडळानं कसबा तारळे आणि पंचक्रोशीतील गावकऱ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काही सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न करणारे उपक्रम देखील सुरू केले. दोन 2020 मध्ये पुण्यातील सेवावर्धिनी संस्थेतर्फे 9 ग्रामपंचायती आणि 15 वाड्या वस्त्यांचे RRA म्हणजेच रॅपिड रुरल अप्रायझल म्हणजे आवश्यकता पडताळणी सर्वेक्षण केले. त्यानुसार स्थानिक गरजा ओळखून काही ठोस योजना सुरू झाल्या. पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या ठिकाणी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सेवावर्धिनीतर्फे जलदूत उपक्रम उभा राहिला. या परिसरात पडसाळी गावाजवळ एक देवराई आहे. इथे श्रमसंस्कार शिबिरांद्वारे पर्यावरण संरक्षण आणि देवराई संवर्धनाचा उपक्रम सुरू केला. येथील गावांचा आधार ठरलेल्या डॉक्टर तुमच्या गावी हा फिरत्या रुग्णालयाचा उपक्रम अतिशय जिव्हाळ्याचा ठरला आहे. अशा विविध उपक्रमातून कसबे तारळे आणि पंचक्रोशीतील गावकऱ्यांना भोगावती सांस्कृतिक मंडळ मोठा आधार वाटते आहे. संस्थेच्या याच प्रयत्नांचा पुढचा टप्पा म्हणजे दुर्ग मानवाड येथील संकल्पित भोगावती क्रीडा व कृषी प्रशिक्षण केंद्र. आपल्या अनेक संकल्पित उपक्रमांना मूर्त रूप देण्यासाठी संस्थेनं दुर्ग मानवाड इथे स्वतःची 2.5 एकर जागा घेतली आहे. इथे अद्ययावत क्रीडा व कृषी प्रशिक्षण केंद्र उभे राहत आहे. यामध्ये महिला प्रशिक्षण, विद्यार्थी निवास, आरोग्य शिबिरे याकरिता लागणारे वैद्यकीय सुविधा केंद्र हे देखील बांधले जात आहे. संस्थेच्या वाटचालीत अनेक संस्थांचा आणि व्यक्तींचा सहभाग आणि सहकार्य आहे.
1978 मध्ये काही ध्येयनिष्ठ मंडळींनी रुजवलेला सेवा कार्याचा वेल आता विविध शाखांनी बहरत आहे. ताळ्याच्या शेजारी दुर्ग मानवाड या ठिकाणी आम्ही 2.5 एकर क्षेत्र विकत घेतलेलं आहे. त्या ठिकाणी एक छोटंसं क्रीडा संकुल उभं करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. हे क्रीडा संकुलाचं काम झाल्यानंतर त्या ठिकाणी कृषी प्रक्रिया केंद्र आणि प्रशिक्षण केंद्र सुरू व्हावं असा आमचा मानस आहे. आणि त्या पाठोपाठ वाड्या वस्त्यांमधून आपल्या मंडळाच्या वतीनं फिरतं रुग्णालय सुरू व्हावं असा देखील संकल्प आम्ही सोडलेला आहे. संचालक मंडळानं हा जो संकल्प सोडलेला आहे त्या संकल्पाची परिपूर्ती करणं सोपं नाही आहे, कारण त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी लागणार आहे. आणि यासाठी मी आवाहन करतो की जे मोठमोठे ट्रस्ट आहेत, ज्या कंपन्या आहेत की ज्या CSRमधून देणग्या देऊ शकतात, अशा कंपन्यांनी पुढे यावं, दानशूर मंडळींनी पुढे यावं आणि आम्हाला या समाजकार्यासाठी मदत करावी की जेणेकरून आम्हाला हे संकल्प पूर्ण करता येतील. शिक्षण, ग्रामविकास आणि आरोग्य या त्रिसूत्रीसाठी सेवाभाव, ध्यास, सत्कृती आणि भक्तीनं उभं राहिलेलं हे दुर्गम भागातील कार्य आपल्या सर्वांच्या सहकार्यानं अविरत चालू राहील अशी खात्री आहे.